पुन्हा एकदा दुसऱ्या लेसनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊन आलो आहे बहुतांश विद्यार्थ्यांना न आवडणारा विषय रसायनशास्त्र, केमिस्ट्री. मागच्या लेसनमध्ये आपण विचार केला होता की केमिस्ट्री आवडत नाही. बरं, आपण एक विचार करूया मुलांना. एखादी गोष्ट का आवडते आपल्याला? तर साधारणपणे आपण ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो रोज, गणित काम पडतं सर, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी हे असं त्याचं काम आहे आम्हाला. काही चार्ट असेल, बेरीज वजाबाकी असेल, गोळा बेरीज असेल, काय जे असेल ते क्षेत्रफळ काढणे, उंची काढणे, काय साईन कोसाईन त्याचं काम पडतं सर. हो बरोबर आहे. बायोलॉजी सर, आजूबाजूच्या घटना आहेत, प्राणी त्यांचं लाईफ सगळं माहिती मिळते, वनस्पती त्यांचं लाईफ, नाही का. फिजिक्स. मग केमिस्ट्री तसं काय आहे? केमिस्ट्री म्हणजे काय आहे पहा. पदार्थाचा अभ्यास करणारी ही ब्रँच आहे. पदार्थ म्हणजे सगळे चालेल, शिकायचं आहे नेमकं कशाला, मॅटर, त्याचे रासायनिक गुणधर्म आणि भौतिक गुणधर्मांचा अभ्यास करणारी ब्रँच म्हणजे कोण? केमिस्ट्री. बरोबर आहे की नाही? हां. पण या केमिस्ट्रीचा ना आपला काही संबंध येतो का? बायोलॉजीचा येतो, फिजिक्सचा थोडाफार येतो, मॅथ्सचाही येतो. केमिस्ट्रीचा काय संबंध सर? येत नाही, काही नाही, काही नाही. आवडेल कसं काय आमचं ते? मग आपण एक विचार करूया की सकाळी उठल्यापासून जर आपण विचार केला मुलांना, तर सायंकाळी झोपेपर्यंत सगळ्यात जास्त संबंध जर कोणत्या विषयाचा येत असेल तर ते रसायनशास्त्रच आहे. तुम्ही म्हणाल काही म्हणता सर, तुमचं ताक आहे म्हणून गोड सांगता का? तुमचा विषय विचार करू आपण, ठीक आहे. बघा पटतं का? आता सकाळी उठल्याबरोबर वॉशरूम मध्ये गेले, ब्रश घेणार, टूथपेस्ट टाकणार नाही. काय रे मुलांना, टूथपेस्ट हे केमिकल आहे, जेल म्हणतात त्याला, नाही लिहिलं कोलगेट जेल, इसमें फ्लोराईड आहे वगैरे वगैरे. असे पदार्थ, असे केमिकल्स टाकलेले असतात की जे तुमच्या दातांना सोडू देत नाही. तो ब्रश घेतला, त्याला नायलॉन नावाचा थ्रेड आहे, ते नायलॉन, ते नायलॉन कोणी बनवलं? केमिस्ट्रीनं बनवलं. टूथपेस्ट कोणी बनवली? केमिस्ट्रीनं बनवली. ते प्लॅस्टिक आपला ब्रश कोणी बनवलं? केमिस्ट्रीनं बनवलं. ती ट्यूब ज्यात ठेवलेली आहे कोणी बनवलं? त्याच्यावरचे रंग कोणी बनवले? केमिस्ट्रीनं बनवले. ठीक आहे, सुरुवात इथून झाली. आंघोळीला बसले, सोप घेतला, साबण घेतला. काय आहे साबण? RCOO फॉर्म्युला आहे त्याचा, सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ हायर कार्बोक्सिलिक ऍसिड कॉल्ड एज ए सोप घ्यायचा आहे. साबण घेतलं, अरे हे केमिकल फॉर्म्युला मी सांगितलं तुम्हाला. त्याच्यात वेगवेगळे सुगंध असतात साबणाला पण, नाही का. कोणी तयार केले? केमिस्ट्रीनं. साबण कोणी तयार केलं? केमिस्ट्रीनं. त्याला घाणेरडा रंग नाहीये, छान छान रंग देतो, मोहक कलर देतो आपण त्याला, काही ट्रान्सपरंट बनवतो, नाही का. कोणी बनवलं? केमिस्ट्रीच आहे. ठीक आहे, साबण नाही वापर, शॅम्पू वापरला डोक्याला लावायचा, काय आहे? केमिकल. कोणी तयार केलं? केमिस्ट्रीनं तयार केलं. अरे तुमचा कंगवा, तुमचं खोबरेल तेल हे कोण तयार करतं माहिती का तुम्हाला? ह्या सगळ्या केमिकल इंडस्ट्री मुलांना. बघा सकाळी उठल्यापासून तुम्ही अंगात कपडे घातल्यानंतर हे कॉटन सेल्युलोज मटेरियल आहे. सेल्युलोज पासून आपण त्याच्यावर केमिकल रिॲक्शन करून त्याला चांगलं बनवतो, केमिस्ट्री आहे. याला वेगवेगळे रंग दिले कपड्याला, केमिस्ट्री आहे. तुमच्या हातातला पेन केमिस्ट्री आहे, त्यातली शाही केमिस्ट्री आहे. बोटात अंगठी असेल, कोणतं तरी मेटल असेल, ॲलॉय असेल, ते खडे असतात बघा, ते सफायर असेल, काय डायमंड असेल, कोणतं, सगळं केमिस्ट्रीच आहे मुलांना. सगळं केमिस्ट्री आहे. कोणतंही मेटल जिकडे तिकडे पहा, कोणताही पदार्थ, ॲक्रेलिक म्हणतात त्याला, हे ॲल्युमिनियम आहे, हे ॲक्रेलिक आहे. वुडन असेल तर ते सेल्युलोज मटेरियल, त्याचं केमिकल कॉम्पोजिशन, हे काय आहे? हे सगळं, हे काय आहे? सगळं हे सगळं केमिस्ट्रीच आहे. ही सगळी केमिस्ट्री आहे. तर एवढी सगळी केमिस्ट्री सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे सगळं, हे सेल्युलोज मटेरियल, पुस्तक, याची इंक, याचे रंग, हे डाईज म्हणतात. या रंगाला काय म्हणतात? केमिस्ट्री डाईज म्हणतात. हे सगळे रंग कोणी तयार केले? केमिकल इंडस्ट्री आहे. ह्या यातल्या पेनातल्या काय, व्हाईट बोर्ड इंक असेल, परमनंट मार्कर असेल, तुमच्या पेनातली शाई असेल, बॉल पेनची शाई असेल, कोणी तयार केले? ह्या सगळे याच्या मागे रसायनशास्त्र आहे. सगळं रसायनशास्त्र. कोणतं मेटल हलका आहे वजनाला, परंतु जे हाय टेम्परेचरला वितळणार नाही. विमानामध्ये लोखंड वापरून चालणार नाही, कारण ते वजनदार आहे, विमान खाली यायचं. मग
जे मजबूत पण आहे आणि जे टिकलं पण पाहिजेत. वरच्या कमी टेम्परेचरला जास्त टेम्परेचरला त्यावर परिणाम झाला नाही पाहिजे. सॅटेलाइट पाठवायचे, फ्युएल कोणतं वापरायचं, केमिस्ट्री आहे. बाईक चालवायची, पेट्रोल, केमिस्ट्री. पहा, पेट्रोल, डिझेल, केमिस्ट्री. त्यात टाकणार ऑइल, फ्रिक्शनसाठी ग्रीस, त्याच्यामध्ये फ्रिक्शन होणे म्हणून ऑइल टाकण्यात येतं, ग्रीस टाकण्यात येतं. केमिस्ट्रीच आहे मुलांना. कुठे केमिस्ट्री येत नाही. तुमचं मेकॅनिझम जे आहे मोटार बाईकचं असो, ते पिस्टन वगैरे येणे, ढकलणे, त्याच्यात ते थर्मो केमिस्ट्री नावाची ब्रँच आहे आपली, थर्मोडायनामिक्स म्हणतात त्याला. केमिस्ट्रीच आहे. ईच अँड एव्हरी गोष्टी मागे केमिस्ट्री आहे मुलांनो. तुमचा मोबाईलचा काच, त्याच्यावरचं कव्हरिंग, प्लास्टिक, ते सगळं पूर्ण मोबाईल, काय केमिस्ट्री. हात कुठला ना कुठला तरी पदार्थ आहेत आणि त्या पदार्थाचा एकूण एक गुणधर्माचा अभ्यास केमिस्ट्री करून सांगते. तेव्हा हे फिजिक्स वाले त्याला आयत्या पिठावर रेघोट्या ओढतात. आम्ही दिलेलं असतं, हे केमिस्ट्रीनं दिलेलं असतं मुलांनो. अशी ही सुंदर केमिस्ट्री आम्हाला आवडत नाही. हे आमचं दुर्दैव की सुदैव, तुम्ही विचार करा. हल्ली तुम्ही कोणत्याही मेडिकलवर गेले, सगळे मेडिकल मधलं ईच अँड एव्हरी औषध, त्याला ड्रग्ज म्हणण्यात येतं बरं का. ड्रग्ज दोन अर्थानं वापरतात. ड्रग म्हणजे औषध. त्यातलं प्रत्येक ड्रग ही केमिस्ट्री आहे मुलांनो. त्याचा केमिकल फॉर्म्युला काय, त्याचे शरीरावर होणारे परिणाम काय, सॅनिटायझर काय आहे ते शिपडतो आपण, डेटॉल, ते क्लोरोझायलिनॉल आणि टर्पिनॉल या दोघांचं मिश्रण आहे. केमिकल, सगळे केमिकल, जिथे तिथे केमिकल. कोणतंही औषध केमिकल. इंजेक्शन द्यायचं, स्पिरिट लावा रे बाबा, केमिकल. अरे इतकं सुंदर केमिस्ट्री. इलेक्ट्रिसिटी आली, कॉपरची वायर वापरा, ॲल्युमिनियमची वापरा. का बरं? दुसरीने चालत का? नाही चालत. कारण त्याचे गुणधर्म अभ्यास आम्ही केला. आम्ही सांगतो हे मटेरियल इथे वापरा. हे तुमची इलेक्ट्रिकचे बटन माहिती कसे आहेत ते बॅकेलाइट नावाचा एक पदार्थ असतो आपला, पॉलिमर. ते हाय टेम्परेचरला वितळत नाही आणि तो बॅड कंडक्टर पण आहे, म्हणून आपल्याला शॉक लागत नाही. हे प्लास्टिक बघा, जिकडे तिकडे घराला दिलेला रंग, अरे हे ऑइल पेंट आहेत, यात वेगवेगळे कलर पिगमेंट कोणी टाकले? केमिस्ट्रीने टाकले. इतका सगळा सुंदर हे तुमचे बटनासहित सगळं, हे सगळं केमिस्ट्री आहे. हे चष्मे, हे लेन्स, हे सगळं जेवढं दिसेल डोळ्याने जिकडे तिकडे केमिस्ट्री आहे. पण तो पाहण्याचा लूक मात्र आमच्याकडे आतापर्यंत नव्हता. इथून पुढे येईल आणि तो लूक फक्त तुमच्याकडे आणायचा आहे मला. तो लूक ज्या दिवशी येईल ना, त्या दिवशी केमिस्ट्री खऱ्या अर्थानं सोपं होईल. तो केमिकल लूक तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, हाच माझा उद्देश राहील. अभ्यासक्रम तर घेणारच आहे, तो मी काय कोणी काय सगळं सांगणारच आहे. पण तुमचा लूक, तुमची ॲटिट्यूड केमिस्ट्रीकडे पाहण्याची ही बदलायची आहे. कारण तुम्हाला हा विषय आवडला पाहिजे, हेच माझं ध्येय आहे. ठीक आहे. आता म्हणजे जिकडे तिकडे केमिस्ट्री आहे. थोडक्यात पदार्थाचा अभ्यास म्हणजे केमिस्ट्री. तो जे पदार्थ डोळ्यात दिसत नाही, गॅसियस स्टेटमध्ये, त्याचाही अभ्यास करतो आपण. लिक्विड असेल त्याचाही अभ्यास करतो. पदार्थ सॉलिड असो, लिक्विड असो, गॅस असो, त्याचा अभ्यास, त्याच्या गुणधर्मांचा अभ्यास करायचा, त्याचे फायदे काय, तोटे काय, त्याचा अभ्यास करायचा. ही सगळी केमिस्ट्री आहे. बायोलॉजीत शिकतो आपण. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, कारण त्याच्यामध्ये काय असतं रे मुलांना? क्लोरोफिल असतं. काय क्लोरोफिल? मॅग्नेशियमचा कॉम्प्लेक्स आहे. आपल्या रक्ताला लाल रंग का आलेला असतो? कारण सर ते हिमोग्लोबिन. काय हिमोग्लोबिन? आयर्नचा एक कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे जो तुम्हाला ब्लडला रेड कलरेशन देतो. हे केमिस्ट्री सांगतं मुलांना. जिकडे तिकडे रंग भरण्याचं काम कोणी केलं? केमिस्ट्रीनं केलेलं आहे. आणि एवढा सुंदर रंगीत विषय आम्हाला आवडत नाही, जरा थोडंसं पटण्यासारखं नाही वाटत. ठीक आहे, इथून पुढे नक्कीच आवडेल. आता केमिस्ट्रीकडे जाताना सगळ्यात महत्वाचं आपण पदार्थ म्हणतो. आता पदार्थ कशापासून बनलेला असतो विचार करायचा आहे. आता मी चाललो केमिस्ट्रीकडे. पदार्थ हा कशापासून तयार होतो? आपण काय केलं, कोणता पदार्थ घेतलं, बारीक 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 करत बसलो. एक स्टेप अशी येईल की आपल्याला एक लहानात लहान पार्टिकल दिसून येईल की जो त्या पदार्थासारखंच वागतो. त्याचे गुणधर्म सारखेच राहतील. मग तो लहानात लहान पार्टिकल जो असतो, काही ठिकाणी आपण त्याला ॲटम म्हटलेलं आहे, काही ठिकाणी मॉलिक्यूल म्हटलेलं आहे. आता ॲटम म्हणजे कोण, मॉलिक्यूल म्हणजे कोण, पदार्थ म्हणजे काय, बरोबर आहे की एलिमेंट म्हणजे काय, हे शब्द नेहमी केमिस्ट्रीमध्ये येणार. ॲटम म्हणजे काय, एलिमेंट म्हणजे काय, मॉलिक्यूल म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय आणि मिक्सचर म्हणजे काय, हे प्रश्न नेहमी येणार तुम्हाला. बरोबर आहे की नाही? मूलद्रव्य म्हटलं, सांगा बरं मूलद्रव्याची नावं मुलांना.
हा मुला सांगतात काय काय माहितीये सर, सोडियम माहितीये मला, काय हा Na लिहितात सर, Na सोडियम, हा बरोबर, व्हेरी गुड. हायड्रोजन मूलद्रव्य, हेलियम मूलद्रव्य, लिथियम मूलद्रव्य, नाही का, किती आहेत असे, भरपूर आहे सर. पिरियॉडिक टेबलचा अभ्यास आम्ही केला 9वी 10वी, व्हेरी गुड. ते सगळे मूलद्रव्य आहेत, नाही का. कोण आहेत ते मूलद्रव्य, ते प्युअर सबस्टन्स आहे. त्याचा लहानात लहान जर कण तुम्ही घेतला तर त्याला तुम्ही ऍटम म्हणायचं. आता स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द एलिमेंट, मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणतोय मी, मॉलिक्युलचा म्हणजे कंपाऊंडचा नाही म्हणत. आता काय, एलिमेंट, मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे ऍटम. ऍटम, इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द एलिमेंट विच शोज द प्रॉपर्टीज ऑफ दॅट एलिमेंट. हा असा लहानात लहान कण आहे की जो त्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म दाखवतो, त्याला म्हणायचं तुम्ही काय, ऍटम. बरोबर आहे. हा शुद्ध पदार्थ असतो मूलद्रव्य. मग कोणते कोणते मूलद्रव्य माहिती आहे, काही नाव जसं मी तुम्हाला आता सांगितलं. हायड्रोजन H लिहितो आपण, हे त्याचं पूर्ण नाव. याला शॉर्टकट लिहिण्याची पद्धत, जसं मला माझं नाव लिहायचं असेल तर मी GH गीते करतो शॉर्टकट, नाही का, तसंच हायड्रोजन. आणि हे फिक्स आहे, हे जागतिक लेवलला कुठेही जा हायड्रोजन साठी Hच दिसेल. बरोबर आहे. नंतर हेलियम, हेलियम H लिहितो आपण. सोडियम साठी Na लिहितो, पोटॅशियम साठी मी K लिहितो, कॅल्शियम साठी Ca लिहितो, गोल्ड साठी मी Au लिहितो, सिल्वर साठी मी Ag लिहितो, आयर्न साठी मी Fe लिहितो, नाही का, मर्क्युरी साठी काय लिहितो, Hg लिहितो. अशी कितीतरी मूलद्रव्य तुम्ही मला सांगू शकता, नाही का. हे मूलद्रव्य हे शुद्ध पदार्थ आहे. अर्थात हे सगळेच्या सगळे पृथ्वीवर शुद्ध स्वरूपात असतील असं नाही, आपण ते तयार करू शकतो, करतो, त्याचं शिकायचं आहे आपल्याला अजून. मग हे मूलद्रव्याचा लहानात लहान कण, ज्याला काय म्हणणार तुम्ही आता, ऍटम. आणि ऑक्सिजन, समजा ऑक्सिजन O, नायट्रोजन असेल N लिहितो आपण, नाही का. मग हे झाले मूलद्रव्य. या मूलद्रव्याचं कॉम्बिनेशन होऊन वेगवेगळे 2-3 मूलद्रव्य जेव्हा एकत्र येतात, त्याच्यापासून एखादा वेगळा पदार्थ तयार होतो, त्याला म्हणायचं कंपाऊंड. कुणापासून तयार झाला कंपाऊंड, मग 2 किंवा त्यापेक्षा अधिक मूलद्रव्याचा संयोग होऊन नवीन पदार्थ तयार झाला, त्याला म्हणायचं कंपाऊंड. जसं आता सोडियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम क्लोराईड लिहायचं मला, हा कंपाऊंड झाला. 2 वेगळे मूलद्रव्य आले, सोडियम आणि क्लोरीन. याला मी काय म्हणणार आता, कंपाऊंड म्हणणार. सोडियम कोण, क्लोरीन कोण, मूलद्रव्य, पण त्याचा संयोग होऊन हा पदार्थ तयार झाला, याला काय म्हणायचं तुम्ही, कंपाऊंड. आणि हे कोण होते सगळे, एलिमेंट. बरोबर आहे. मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे कोण, ऍटम. मग आता हा NaCl किंवा सल्फ्युरिक ऍसिड म्हटलं काय लिहाल तुम्ही, H2SO4. हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हटलं काय लिहाल, HCl. मी जर म्हटलं तर अजून सोपा पदार्थ तुम्हाला आठवणारा पटकन नाव सांगा, कॉपर सल्फेट म्हटलं CuSO4, K2Cr2O7. माहित आहे तुम्हाला काय, पोटॅशियम डायक्रोमेट. आता याला मी कंपाऊंड म्हणणार. बघा, 2 किंवा त्यापेक्षा अधिक मूलद्रव्याचा संयोग होऊन तयार झालेल्या पदार्थाला कंपाऊंड असं म्हणायचं. मग सोडियम क्लोराईड कोण, कंपाऊंड. HCl 2 वेगळे ऍटम. इथे पहा 2, 1, 4 एवढे एकत्र आले, वेगळे वेगळे ऍटम आले. मग वेगळ्या ऍटम पासून ऍटम एकत्र येऊन कोण तयार होतो, कंपाऊंड तयार होतो. आणि कंपाऊंडचा लहानात लहान कण जो त्या कंपाऊंड सारखे गुणधर्म दाखवतो, त्याला म्हणायचं तुम्हाला मॉलिक्यूल. याला ऍटम म्हणणार. आणि हा असं लिहिणार मी शॉर्टकट, याला, याचा लहानात लहान कण NaCl, याला काय म्हणायचं, मॉलिक्यूल. पूर्ण पदार्थाचं कंपोजिशन जे आहे तेच त्या मॉलिक्यूलचं राहील. म्हणजे एका मॉलिक्यूल मध्ये एक सोडियमचा ऍटम आणि एक क्लोरीनचा ऍटम आला, त्याला काय म्हणतो आपण, मॉलिक्यूल म्हणतो. मग याला आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणणार. बरोबर आहे. हे मूलद्रव्याचा सिंबल शॉर्टकट. आणि हे शॉर्टकट घेऊन जेव्हा असं लिहितो आपण, तर याला काय म्हटलं जातं मुलांनो, मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणजे कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट म्हणजे काय सर, CuSO4. म्हणजे काय रे बाबा सर, हा असा एक मॉलिक्यूल आहे जो ज्याच्यामध्ये 1 कॉपर, 1 सल्फर, 4 ऑक्सिजन ऍटम एकत्र येऊन संयोग होऊन त्याच्यापासून हा पदार्थ तयार झाला. हा एक मॉलिक्यूल. असे असंख्य मॉलिक्यूल एकत्र येऊन हा पदार्थ तयार झाला, याला म्हणायचं कॉपर सल्फेट. हा पदार्थच आहे, हाही पदार्थ आहे. पण हे हाही शुद्ध, यालाही शुद्ध म्हणू शकता तुम्ही. शुद्ध पदार्थ आहे कॉपर सल्फेट, पण हे एलिमेंटच्या संयोगातून तयार झाला.
मूलद्रव्याच्या संयोगातून तयार होणारे हे कंपाऊंड असतात. त्याचा लहानात लहान कणाला मॉलिक्यूल म्हणायचं, एलिमेंटच्या लहानात लहान कणाला आपण ऍटम म्हणायचं. ऍटम पासून मॉलिक्यूल तयार होतात किंवा असंही तयार होतं, दोन नायट्रोजन एकत्र आले तर हा नायट्रोजनचा मॉलिक्यूल तयार झाला म्हणायचं. ऍटम तर N होता, पण हे एकटा फिरत नाही, अनस्टेबल आहेत ते. दोन नायट्रोजन एकत्र येतात N2, म्हणून नायट्रोजन लिहायचं तर N2 लिहितो, ऑक्सिजन लिहायचा H2 लिहितो, हायड्रोजन लिहायचा ऑक्सिजन O2, हायड्रोजन H2 लिहितो. म्हणजे काय, हे मॉलिक्यूल तयार झाले, दोन ऍटम एकत्र आले, हायड्रोजनचे मॉलिक्यूल. बरोबर आहे. म्हणजे ऍटम एकत्र येऊन मॉलिक्यूल तयार होतात. ते सारखे असू शकतात किंवा ते वेगवेगळ्या एलिमेंटचे पण असू शकतात. आता केमिस्ट्रीमध्ये एक आहे मुलांना, की जर आपल्या मूलद्रव्यांच्या संज्ञा पाठ झाल्या, सिम्बॉल पाठ झाले आणि काही कमीत कमी काही 5-25 कंपाऊंडचे नावं कशी दिलेले आहेत ते पाठ केले, त्याचे फॉर्म्युले जर पाठ केले तर अर्ध रसायनशास्त्र सोपं होऊन जातं. म्हणजे आपण ते कंपाऊंड ओळखायला लागतो हे काय आहे. आता समोरून एक व्यक्ती आला, माहितच नाही त्याच्याबद्दल काय, नाव माहित नाही, गाव माहित नाही, तुम्हाला सांगायच्या बद्दल माहिती काय सांगणार, हा माणूस आहे एवढंच म्हणा. पण तो कोण आहे, त्याचं नाव काय, तो कोणत्या एरियात राहतो, तो कोणत्या गावचा आहे, तो काय शिकलेला आहे, तो कोणता व्यवसाय करतो, तो काय दुकानदार आहे का, तो काय बाईक काय, म्हणजे काय जे असेल त्याच्याबद्दल माहिती सांगता येईल की नाही आपल्याला. आणि माणूसच ओळखला नाही तर काय बोलणार आहे. म्हणून अगोदर आपण कंपाऊंड ओळखायला शिकायचं, त्याला नाव द्यायला शिकायचं. बरोबर आहे. कंपाऊंडचं नाव दिलं तर फॉर्म्युला देता आला पाहिजे आणि फॉर्म्युला माहित झाला तर त्याला नाव देता आलं पाहिजे. मग याच्यासाठी अगोदर मूलद्रव्याचे नाव, इथून आपली केमिस्ट्री सुरू होते खऱ्या अर्थानं. मी अगदी शून्यापासून सुरू केलेली आहे केमिस्ट्री, काही अडचण नाही. तुम्हाला मागचं काही नाही आलं तरी चालतं, मी सगळी केमिस्ट्री तुमची क्लिअर करून देईन. मग आपल्याला किमान काही मूलद्रव्यांचे नाव जे नेहमी येतात ते मूलद्रव्यांचं नाव आणि त्याचा सिम्बॉल आपल्याला अगोदर पाठांतर करायचं आहे. चालेल. मग आता आपण काय करूया, काही मूलद्रव्यांचे नाव मी सांगतो तुम्हाला, हे जसे लिहिले तसे. तर आपण एक काम करूया, काही महत्वाची मूलद्रव्य आणि त्याचा सिम्बॉल लिहून घेऊया. त्यासाठी पहिले 30 मूलद्रव्य तर डायरेक्टच पाठ पाहिजे. ओके, काही टेन्शन नाही. पहिले 30, 1 पासून 30 पर्यंत. आता हे 30 पहिले कसे, त्याच्या ऍटॉमिक नंबर नुसार. ऍटॉमिक नंबर म्हणजे काय हे घ्यायचंय आपल्याला, पुढचं आपल्याला प्रकरण सुरू करायचं आहे. आजचाही भाग हा इंट्रोडक्शनचाच आहे, अजून मी प्रकरण सुरू केलेलं नाही. प्रकरण सुरू करायचंय आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ऍटम नावाचं. मी हळूहळू तिकडे घेऊन चाललो तुम्हाला, त्या स्ट्रक्चर ऑफ ऍटम कडे. पण त्या स्ट्रक्चर ऑफ ऍटम पाहण्याच्या अगोदर ऍटम म्हणजे कोण, मूलद्रव्याचा लहानात लहान कण जो मूलद्रव्यासारखे गुणधर्म दाखवतो. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द एलिमेंट. बरोबर आहे. ऍटम इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द एलिमेंट विच शोज सिमिलर प्रॉपर्टीज टू दॅट ऑफ द एलिमेंट. मूलद्रव्यासारखे गुणधर्म दाखवणारा लहानात लहान कण म्हणजे ऍटम. आता मूलद्रव्य कोण, त्याचे काही नाव, त्याचा सिम्बॉल आपण पाठ करायला शिकूया. चालेल. मग हायड्रोजन बघा, स्पेलिंग सहित पाठ करायला शिकायचं आहे. हायड्रोजन पहिलं मूलद्रव्य. दुसरं हेलियम, He लिहितात, हा त्याचा सिम्बॉल. लिथियम Li. नंतर 4 नंबरवर कोण माहितीये का, बेरिलियम Be. 5 नंबरवर बोरॉन. 6 नंबरवर कार्बन. व्हेरी गुड, माहिती आहे तुम्हाला. 7 नंबरवर कोण, विचार करा. हा करेक्ट, काय, नायट्रोजन. नंतर कोण, ऑक्सिजन. ओ. नंतर कोण, ऑक्सिजन. 9 नंबरवर फ्लोरीन. F, कॅपिटल F. 10 नंबरवर निऑन, इनर्ट गॅस. एकदा नजरे खालून घाला, लिहून काढू शकता तुम्ही नोटबुक मध्ये. हे पाठच करायचं आहे पुढच्या लेसन पर्यंत. पुढचा माझा हे जे होईल लेसन तिसरा, तेव्हा तुम्हाला हे सिम्बॉल, कारण याच्याशिवाय कंपाऊंडच लिहिता येत नाही. हे लिहायला शिकले की कंपाऊंड हळूहळू येतील, नाही का. याच्यापासूनच कंपाऊंड तयार होतात, पदार्थ तयार होतात. पण पदार्थासाठी हे माहिती असणं आवश्यक आहे. सुरुवात आपण शून्यातून केली आहे रसायनशास्त्राची. बरोबर आहे. निऑन पर्यंत आलं, पुढे आठवतं, काही जणांना आठवतं, सोडियम, सिम्बॉल Na. नंतर मॅग्नेशियम,
कुठे वापरतात मॅग्नेशियम? दिवाळीचे फटाके, मॅग्नेशियमची तार हवेत जळली असता प्रकाश आणि ऊर्जा बाहेर पडते, खाली पांढऱ्या रंगाचा अवक्षेप तयार झालेला दिसून येतो, पांढऱ्या रंगाची भुकटी ती मॅग्नेशियम ऑक्साईडची असते, असं कुठंतरी वाचलेलं असतं आपण, नाही काय मुलांना? मॅग्नेशियम. सोडियम हा तुम्ही पाहिला नसेल, मोठा डेंजर आहे, पाण्यात टाकलं डायरेक्ट स्फोट होतो, आग लागते डायरेक्टली. सोडियम म्हणून केरोसिन मध्ये ठेवतात, भयंकर महाजाल आणि अगदी सॉफ्ट येतो, सिल्वर सारखा चकाकतो अगदी. निऑन तर इनर्ट गॅसेस आहे, निऑन लॅम्प असतात, निऑन लॅम्प इनर्टचं हेलियम वेपर लॅम्प म्हणतात, तसं निऑनचे लॅम्प असतात. हे बॉटनिकल गार्डन मध्ये वापरल्या जातात. त्या धावपट्टीवर एरोप्लेनच्या दिसावरून फॉग असलं तरी पण ते दिसतात, तीव्र स्वरूपाचे असतात, असं तिथे वापरण्यात येतं. फ्लोरीन हा भयंकर एलिमेंट आहे, तो पॉयझनस एलिमेंट आहे. फ्लोरीन सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन ओढण्याची ताकद फ्लोरीनची आहे. इतका भयंकर आहे की याच्या इतका रिॲक्टिव्ह एलिमेंट एक बी नाही. सगळ्याचा बॉस कोण आहे? हा सगळ्यात जास्त भारी रिॲक्शन. कोणी त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं की रिॲक्शन सुरू, सोडतच नाही, कोणालाच सोडत नाही. तसंच ऑक्सिजन माहिती आहे, नायट्रोजन माहिती आहे, कार्बन सगळ्यात जास्त कंपाऊंड या कार्बनचे आहेत. याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, ज्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतात. कार्बन आणि त्याच्या संयुगाचा अभ्यास करणारी ब्रँच म्हणजे कोण? कार्बन. तर असे हे एलिमेंट. 13 नंबरवर सांगा कोण आहे? ॲल्युमिनियम. हे सगळ्यांनी बघितलेलं एलिमेंट आहे. भारतात सगळ्यात जास्त प्रमाणावर ॲल्युमिनियम तयार होतं. हे खाणीमध्ये आपण तयार करतो. बॉक्साईट नावाचं एक मिनरल ओअर खनिज आहे. बॉक्साईट भारतात मोठ्या प्रमाणावर आहे. तर त्या बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम वेगळा करण्यात येतो. भारत आघाडीवर आहे ॲल्युमिनियमचं उत्पादन घेण्यामध्ये. ॲल्युमिनियम 13वा एलिमेंट. ॲटॉमिक नंबर त्याचा 13 आहे, ते नंतर सांगणार आहे. 14 सिलिकॉन. सिलिकॉन व्हॅली. सगळे इलेक्ट्रॉनिक्स त्या सिलिकॉनवर चालतंय रे बाबा. हा सेमी कंडक्टर म्हणून फार प्रसिद्ध आहे. अर्धवाहक म्हणतात याला. धड गुड कंडक्टर नाही, धड बॅड कंडक्टर नाही, मधात आहे तो. कोण? सिलिकॉन. प्रत्येक एलिमेंटचे एक एक वैशिष्ट्य तरी माहिती पाहिजे. सिलिकॉन SI. त्यानंतर फॉस्फरस. फॉस्फरस कॅपिटल P 15वा एलिमेंट आहे हा. हे पूर्वीच्या काळी पहा फॉस्फरस हाडांमध्ये असतो, माहितीये? आत्ताच सांगितलं. हा तर ग्रामीण भागामध्ये पहा ते भूताचे टेंबे दिसतात रात्री, हडवळीत ते टेंबे दिसतात, ज्योत दिसते आम्हाला, ते फिरताना दिसतात. असं काही ग्रामीण भागात जुन्या काळी सायन्स डेव्हलप नव्हतं तेव्हा हे असे सांगितल्या जायच्या गप्पा गोष्टी. तर ते नंतर शोध लागला की हे फॉस्फरस जे आहे की हे फॉस्फरस आपल्या हाडांमध्ये असतं. जिथे स्मशानभूमी असते ते पुरल्या जातात, प्रेत वगैरे ते हाडं वगैरे कालांतराने वर जातात, तर त्याचं मंद दहन होत असतं. तर ते रात्री अंधारामध्ये ते असं चकाकताना दिसायचं. ते फॉस्फरसचं त्याला मंद दहन असं म्हणतात. तर त्याच्यामुळे ते असं भूताच्या दिवट्या दिसतात, लाईट दिसतो, आम्हाला तिकडं जाऊ नका रे, भूत असतात वगैरे. भूत काही नाही. तो कोणाचा प्रताप होता? या फॉस्फरसचा. त्याच्यानंतर सल्फर. सल्फर कॅपिटल या सल्फ्युरिक ऍसिड मध्ये गंधक आम्ल, सल्फरला गंधक म्हणतात, स्फोटक पदार्थ तयार करण्यासाठी. सल्फर. सल्फर बऱ्याच ठिकाणी मुलांना, काही ठिकाणी गरम पाण्याची झरे आहेत. नाव ऐकलं? वज्रेश्वरीला महाराष्ट्रात गरम पाण्याची झरे आहेत. मी कुलू मनाली सिमल्याला गेलो होतो तर मनालीला अक्षरशः 98 डिग्री उकळतं पाणी. इकडे बर्फ आणि इकडे उकळता कुंड आहे. उकळतं पाणी 98. भात टाकून देवा, एका कापडी पिशवीत भात टाकून देवा, 15-20 मिनिटांनी काढा, म्हणजे तांदूळ टाका, भात तयार होतो. अक्षरशः म्हणजे असं आहे. तर हे जे सल्फर आहे की नाही, हे पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे ती. त्यात विरघळल्यानंतर काय होतं? एक्झोथर्मिक रिॲक्शन असल्यामुळे त्या पाण्याचं तापमान वाढतं आणि ते गरम पाणी तयार होतं. त्यात कोण विरघळलेलं असतं? सल्फर. आणि हा सल्फर जो असतो हा त्वचा रोगावर जेवढी काही औषधं आहेत मुलांना, त्या औषधामध्ये सल्फर हा अतिशय महत्वाचा घटक असतो. आणि म्हणून ते गरम कुंडातलं पाणी बरेच लोक अंगाला लावतात, कारण काही खाज वगैरे येत असेल तर ती नाहीशी होते, कारण ते औषध म्हणून पण वापरल्या जातं. असं हे सल्फर. 17 नंबर क्लोरीन. क्लोरीन हॅलोजन मधला आहे हा. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटिन हे 5 मूलद्रव्य 17व्या ग्रुप मध्ये असतात. याला क्लोरीन हा गॅसियस स्टेट मध्ये असतो. Cl2 लिहितो आपण त्याला. सोडियम क्लोराईड सोबत क्लोरीन आवश्यक असतो.
NaCl हाय Cl तो. त्यानंतर क्लोरीन, हा तर मुलांना 17 18 17 क्लोरीन पर्यंत मला वाटतं आपण आलो होतो. ठीक आहे. आता 18 नंबर पाहू. एर्गॉन. एर्गॉन 18 हा इनर्ट गॅस आहे. हेलियम, निऑन, एर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. तिकडे पिरियॉडिक टेबल मध्ये मी पाठवला पहिल्याच दिवशी. पहा पिरियॉडिक टेबल तुम्हाला मुद्दाम. पिरियॉडिक टेबल मध्ये सगळ्यात राईट हँड साइडला 18वा ग्रुप जो आहे तिथे हे सगळे मूलद्रव्य आहेत. हेलियम, निऑन, एर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. त्याच्या अगोदर जो असतो 17वा ग्रुप त्याला हॅलोजन म्हणतात. तिथे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटिन असे मूलद्रव्य आहेत. पहिला ग्रुप जो आहे आपला असा उभा, त्याचा डिटेल अभ्यास घ्यायचा आहे आपल्याला. अजून आहे आपल्याला ते प्रकरण. अल्कली मेटल म्हणतात त्याला. नंतर अल्कलाइन अर्थ मेटल. या प्रत्येक संपूर्ण पिरियॉडिक टेबलचा अभ्यास आपल्याला या 2 वर्षात 11वीला आणि 12वीला करायचा आहे. एर्गॉन. त्यानंतर 19 नंबर पोटॅशियम. एर्गॉन साठी Ar, पोटॅशियम साठी K. आणि 20 नंबर कॅल्शियम Ca. हे कॅल्शियम हा पोटॅशियम, याला अल्कली मेटल असं म्हणतात. पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम नायट्रेट असे त्याच्यापासून बरेच पदार्थ तयार होत असतात. KMnO4, पोटॅशियम परमॅंगनेट वगैरे. कॅल्शियम हाडांसाठी फार आवश्यक आहे कॅल्शियम. मग कॅल्शियम दुधामध्ये भरपूर असतं आपण म्हणतो. मग हे कॅल्शियम अतिशय आवश्यक घटक आहे ह्युमन बॉडीसाठी. कॅल्शियम, कॅल्शियमचे क्षार पाण्यात देखील असतात. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम दोघांचे पण, ज्याच्यामुळे पाण्याला हार्डनेस आलेलं असतं. तर असे हे 20 पर्यंतचे मूलद्रव्य. आता यानंतरचे जे आहेत 21 ते 30 पर्यंत, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. आता तुम्हाला होमवर्क देतो मी की हे मूलद्रव्यांचे नावं तुम्ही लिहायचे आहेत. त्यांचा सिम्बॉल काय आहे, सिम्बॉल वाटलं तर मी सांगतो, चालेल. तर 21 पासून तर 30 पर्यंत कमीत कमी पहिले 30 मूलद्रव्य प्रत्येकाची पाठ पाहिजे. बरोबर आहे. हा 21 म्हणजे स्कँडियम, टिटानियम, व्हॅनाडियम, क्रोमियम, मॅग्नीज, हा आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक. पुन्हा पहा हे मूलद्रव्य 21 नंबरवर मूलद्रव्य हे सगळे यांना ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हणतात. मराठी माध्यमाचे विद्यार्थी त्याला संक्रामक मूलद्रव्य असंही म्हणतात. का म्हणतात त्याचा विचार करणार आहोत आपण. मी जस्ट इंट्रोडक्शनच घेतोय, अजून मुख्य प्रकरणाला सुरुवात केलेली नाही. पण तुमचा कल मी तिकडे केमिस्ट्रीकडे घेऊन चाललोय. स्कँडियम, टिटानियम, व्हॅनाडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक. म्हणजे पहिल्या 1 पासून हायड्रोजन ते झिंक पर्यंतचे मूलद्रव्य, त्यांचं नाव, त्यांचं सिम्बॉल. कारण आता जेव्हा आपण फॉर्म्युले लिहिणार आहोत तेव्हा पूर्ण मूलद्रव्याचं नाव नाही लिहित आपण, हे एवढे लिहित असतो, हे शॉर्ट फॉर्म. जसं आपण म्हणतो झिंक क्लोराईड, मग लिहिताना काय लिहितो आपण, ZnCl2 असं लिहितो. झिंक सल्फेट म्हटलं तर ZnSO4 लिहितो आपण, नाही का. त्यानंतर झिंक कार्बोनेट असेल ZnCO3 लिहित असतो आपण. म्हणजे बघा झिंक नाव पूर्ण लिहिलं का मी, नाही, Zn लिहिला फक्त. मग हा Zn म्हणजे कोण आहे, झिंक आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून हे मूलद्रव्याचे सिम्बॉल पाठ करणं आवश्यक आहे. म्हणजे मूलद्रव्य, त्याचं नाव, त्याचे सिम्बॉल पाठ झाले की मग आपल्याला त्या कंपाऊंड कोणता ओळखता येतो. कारण हे सगळे या मूलद्रव्यापासूनच पदार्थ तयार होतात. मग मूलद्रव्य माहित असेल तर पदार्थ माहिती होईल. हळूहळू त्याला नाव द्यायला शिकायचं, ते कसं देतात, चालेल. हा, तर अशा पद्धतीने आपण आता हा जो दुसरा लेसन आहे हा इथे संपव, बरोबर आहे. आणि तिसऱ्या लेसनला आपण आता काही कंपाऊंड कसे तयार होतात त्याचा विचार करूया आणि लगेच आपल्या स्ट्रक्चर ऑफ ॲटम नावाच्या प्रकरणाला सुरुवात करूया. तोपर्यंत गुड बाय.